जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेत रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला असून डफळापूर येथील अनिल दिलीप सुतार या युवा शेतकऱ्याची अडवणूक करून त्यांच्या कुटुंबाचा छळ भावकी व शेजाऱ्यांनी चालवल्याचं प्रकरण सुरू असतानाच आता जत पूर्व भागातील करजगी गावात अंकलगी रस्त्यालगत हायस्कूल पासून जवळच असणाऱ्या वस्तीवर जाणारा कॅनॉलच्या हद्दीत रस्ता डांबरी रस्त्यालगतच सर्वे नंबर 165 मधील लघु पाटबंधारे विभागाकडील लहान कॅनॉलवरील रस्ता करजगी गावच्या महिला पोलीस पाटील सिद्धक्का राजू तेली यांचा पती राजू तेली व मुले यांनी दंडेलशाही करून बंद केला असताना आता या वस्तीवरून पुढे जाणारा रस्ता बोरम्मा तुकाराम लातूर व तुकाराम सोमलिंग लातूर या पती पत्नीनं अडवल्यानं या वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांची नाकेबंदी झाली आहे। शिवाय रस्ता अडवाअडवीच्या कारणावरून याच वस्तीलगत राहणारे साबू रेवी यांना दमदाटी व मारहाण करण्याचा प्रकार आज सकाळी घडला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून रेवी व मठपती बंधूंना न्याय मिळावा आणि लातूर व बिरादार टोळीवर कारवाई करावी अशी मागणी करजगी ग्रामस्थांमधून होत आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की करजगी गावच्या उत्तर दिशेला अंकलगी रस्त्याच्या पूर्वेला असणाऱ्या लातूर व बिरादार या धनदांडग्या शेतकऱ्यांनी गरीब व अल्पभूधारक शेतकरी असलेल्या शेतकऱ्यांच्या गट नंबर 174 मधून शेत रस्त्याची मागणी तहसीलदारांकडे केली होती। जत तालुक्यातील इतर गरीब शेतकरी शेत रस्त्यासाठी वर्षानुवर्ष खेटे घालत असताना शासकीय यंत्रणा त्यांना दाद देत नाही। मात्र या प्रकरणात संख अप्पर तहसील कार्यालयानं तातडीनं कार्यवाही करत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात कमालीची तत्परता दाखवली। मात्र लातूर व बिरादार यांना पर्यायी रस्ता असल्याने या 174 गट नंबर मधील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून रस्ता देण्यास हरकत घेतली। आतापर्यंत समंजसपणाने रस्ता दिला, मात्र कागदोपत्री रस्ता देण्यास या शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला, कारण बिरादार व लातूर यांना पर्यायी 2 रस्ते असल्याने या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने शासकीय यंत्रणेमार्फतच रस्ता देण्यास नकार दिला। याचा राग मनात धरून करजगी गावच्या महिला पोलीस पाटील सिद्धक्का राजू तेली यांचा पती राजू तेली यानं लातूर व बिरादार यांनी केलेल्या रस्त्याच्या मागणीबाबत उमदी मंडल अधिकाऱ्यांना पंचनामा केल्यानंतर लगेचच रेवी मठपती वज्रवाड या शेतकऱ्यांसाठी अंकलगी रस्त्यालगत असणाऱ्या कॅनॉलवरून जाणारा पाटबंधारा खात्याच्या हद्दीतील शेत रस्ता लगेचच JCB बोलवून सरकारी हद्दीत बांध घालून अडवला। वास्तविक करजगी गावच्या पोलीस पाटलांच्या पतीनं अडवलेला रस्ता हा सरकारी हद्दीतून आहे, कारण संख पाटबंधारे प्रकल्पाच्या कॅनॉलसाठी संपादित केलेल्या जमिनीतून कॅनॉल शेजारून हा रस्ता रेवी मठपती यांच्या शेताकडे वस्तीकडे जात आहे। असे असताना दंडेलशाही करून करजगीच्या पोलीस पाटील सिद्धक्का राजू तेली यांचे पती राजू तेली याने हा रस्ता अडवल्यानंतर लगेचच लातूर पती पत्नीनं नारायण रेवी यांच्या घराशेजारी मठपती यांच्या खरेदी केलेल्या जमिनीलगत काटे टाकून रस्ता बंद केल्यानं या वस्तीवर राहणारे रेवी बंधू शेतकऱ्यांची तसेच मठपती बंधूंच्या शेतातील रहिवासीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे। शिवाय रेवी मठपती यांनी शासकीय यंत्रणेद्वारे बेकायदेशीर रस्त्यास नकार दिल्याचा राग मनात धरून लातूर व बिरादार यांनी रेवी व मठपती बंधूंना वेगवेगळ्या मार्गाने त्रास देण्यास सुरुवात केली आहे। रेवी व मठपती यांच्या शेजारी असणारे शेतकऱ्यांना फितूर करून रस्ता अडवण्यास भाग पाडून त्यांचा कोंडी करण्याचा प्रयत्न लातूर व बिरादार टोळीकडून चालू असतानाच आज साबू रेवी यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने या प्रकरणी रेवी व मठपती बंधूंनी उमदी पोलीस ठाण्यात धाव घेऊन न्याय मागितलाय। दरम्यान करजगी गावच्या महिला पोलीस पाटील सिद्धक्का राजू तेली यांची गावची कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असताना त्यांच्याच पतीनं व मुलांनी गुंडगिरी व दडपशाही मार्गाचा अवलंब करून रेवी व मठपती बंधूंचा रस्ता अडवल्यानं करजगी गावच्या महिला पोलीस पाटील सिद्धक्का राजू तेली यांचे पोलीस पाटील पद रद्द करून त्यांच्या पतीवर व मुलांवर कारवाई करण्याची मागणी या प्रकरणी रेवी व मठपती बंधूंनी केली आहे। उमदी पोलीस ठाणे व संख अप्पर तहसील कार्यालयानं या प्रकरणी तातडीनं लक्ष घालून बंद करण्यात आलेला रेवी व मठपती बंधूंचा रस्ता तातडीनं खुला करावा अशी मागणी होतीये। याबाबत बोलताना अडवणूक झालेल्या रेवी व मठपती बंधू व इतर शेतकऱ्यांनी सांगितले की शासन एकीकडे आपल्या राज्याचे महसूल मंत्री शेती ते रस्ता अशी योजना राबवत आहेत। रस्ता अडवणाऱ्यांच्या सर्व सुविधा बंद करण्याची घोषणा महसूल मंत्र्यांनी केलेली आहे। जे काही शेतकऱ्यांचा रस्ता अडवतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई म्हणून त्यांना काही गोष्टींवर बंधन घालून त्यांना शिक्षा देण्याची भूमिका राज्याच्या महसूल मंत्र्यांनी मांडलेली आहे। शेतरस्त्यांसाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे। असं असताना शासनाच्याच हद्दीतून असणारा कॅनल शेजारचा रस्ता करजगी गावचे पोलीस पाटील यांचे पती यांनी दंडेलशाहीने
बंद करण्याचा वारंवार प्रयत्न करत असताना आज पुन्हा एका कारण नसणाऱ्या रस्त्याच्या वादातून त्याचा राग काढण्यासाठी या ठिकाणी आत्ता नुकताच रस्ता बंद करून या करजगीत मळा भागात कॅनल शेजारी राहणाऱ्या संक मध्यम लघु प्रकल्पाचा जो काय कॅनल आहे त्याच्या बाजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा प्रकार केलेला आहे. त्यांनी एका शेतकऱ्याला तरुण शेतकऱ्याला अडवून दंडेलशाहीनं गचोरू धरून मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण प्रकार आहे तो जत तालुक्यातील मौजे करजगी गावातील गावच्या उत्तरेला असणाऱ्या भागात घडलेला आहे. या पार्श्वभूमीवर आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत की हा रस्ता गेल्या किती वर्षापासून आहे आणि हा का अडवला जातोय. बोला. हे रस्ता कॅनलमधनं अतिक भूमी संपादन केलेली आहे. सदर जमीन त्यातनं रस्ता चालू होता. आता पोलीस पाटलांनी जाणून बुजून रस्ता रोड कड्याला गटारमध्ये रस्ता बंद केलेला आहे. मग आम्हाला सगळी लोक गेल्यावर आम्ही तुम्ही काय करते कायदेशीर करायचा वा असं बोललंय. एवढंच गेलं. बर. आम्ही त्याला काय बोललेले. बर. हा रस्ता किती वर्षापासून अस्तित्वात हे आहे. काय तर 30-40 वर्षापासून आहे. ज्या वेळेपासून कॅनल झाला त्यावेळेपासून अस्तित्वात आहे. पासून या रस्त्याचा वापर किती शेतकऱ्यांना होतोय. हे ह्या तटातले किती लोक सगळेच आहेत. 5-50 लोकांचं जातील सगळे. म्हणजे ऍक्च्युली ह्या रस्त्याशी त्यांच्या शेतीचा काही संबंध आहे का. त्या काय संबंध हे अतिक्रमण त्याने भूमी संपादन केलेले आहे, त्याला पैसे मिळालेले आहे. ज्या ह्याच्यातून हा कॅनल आलाय त्यांना पैसे मिळालेले आहेत. आणि त्या बाजूचा भाग म्हणून त्या पाटबंधार खात्यानं त्यांना येण्या जाण्यासाठी केलेला हा रस्ता आहे. ह्या रस्त्याची अडवणूक केलेली आहे. याबाबत तुम्ही अगोदर काय तक्रार केली काय. नाही काय आता काय करणार आहे का. आता तेच करणार. ते रस्ता बंद झाल्यावर आम्हाला जाण्यानेच रस्ता नको. शाळेची पोरं जायला पाहिजे. आमचं शेत आहे, शेताला जायला पाहिजे. बर. मग आता तुम्हाला या रस्त्याच्या अडवणुकीमुळं गैरसोय होत असताना गावचे जर मुख्य पोलीस पाटलांचे पतीच जर असे करत असतील तर तुम्ही आता नेमकं न्याय कोणाकडे मागणार आहे. हे ते तहसीलदार किंवा प्रांताधिकारी आणि पाटबंधारे खाते हे दोन्हीकडे सगळीकडेच विचार केला पाहिजे. बरोबर. शासन करणार की त्याच्या शासनाची जागा आहे. शासनाच आम्हाला रस्ता द्यायला मोकळा करून दिला पाहिजे. शासन जर आम्हाला नको मग इथं जाऊ नका म्हटलं तर आम्ही बंद करतो. शासन सांगायला शासनाची जागा आहे पाटबंधारे खात्याची. बर. मग शासनाच्या लोकांनी फक्त यावरून या जावं असं त्यांचं जे म्हणणं आहे त्या आडमुठेपणा भूमिका नाही का. हां. बर. आणि यात इतर शेतकऱ्यांना कोणाला धमकावलंय का तुम्हाला काय. धमकावले. आम्हाला बी काठी येऊन मारायला येतोय. बर. बर. केलाही वेळ झालाय. झाले. हा. बर. मी काय आम्ही गरीब लोक कामाला जातोय येतोय त्या वेळेला अडवून मारायलाच येतोय. हो. आज किती वेळा प्रकार घडलाय. 5-6 वेळा झालंय असं. आज प्रत्येकाच्या बाबतीत घडलेलं आहे. प्रत्येक बाबतीत आहेच. बर. किती शेतकरी थांबले तेवढ्या सगळ्या शेतकऱ्याला धमकवलेलं आता सध्या मी माझं शेतातनं घरी जात होतो रोड टचला. आता तिथं जेसीबी स्वतः चालू होतो. शासनचं कॅनलवरनं मी जात होतो. ते तिथं जेसीबी चालू होतं. मी व्हिडिओ काढायला फोन काढलाय. मग ते पोलीस राजू तेली म्हणून आहे ते काय केलंय एकदम मोबाईल धरून एकदम शर्ट धरून नाडात दाबायला आलाय. हां. काही केलं नाही. आम्ही नुसतं गाडीतून खाली आलो नव्हतो. मी अजून थांबलो होतो. दादागिरी करून असं मला एक 4-5 वेळी असं लई वेळा केलंय. हे जीव त्यांच्याकडनं मला जीवात आहे. सदर शासनाने हेच निर्णय घ्यावा लवकरात लवकर. म्हणजे तुमच्या जीवितास धोका आहे. हा धोका आहे. माझं तेवढंच नाही आपला काका आणि लहान सगळं इकडे लोकांना सगळं धमकी घालते सारखं सगळं. आता एकीकडं ज्या शेतकऱ्याला रस्त्याचे अनेक मार्ग पर्याय उपलब्ध आहेत त्या शेतकऱ्यांकडून तुमच्या हद्दीत जाणीवपूर्वक रस्त्याची मागणी करण्यात आली होती. ते शासनानं नाकारल्यामुळं आणि त्याचा संगनमत करून हा प्रकार केला असं काय वाटते का तुम्हाला. असं त्याच्यामुळे त्यांनी म्हणलं की त्यांनी स्वतःहूनच म्हणलंय हे चालू असलं तर हे बंद करतो, ते चालू असलं तर हे बी चालू करतो. असं त्यांचं हे करून हे करायला लागले. बर. म्हणजे ईर्ष्या धरायला लागले त्यांचं. ह्यांना काय करायचं. बर. म्हणजे त्या शेतकऱ्याला शासनानं रस्ता नामंजूर केल्यामुळं केस चालू असल्यामुळं पर्याय रस्ता दुसरीकडनं कोणीकडनं दिला असेल तर त्याचा राग म्हणून तुमचा रस्ता बंद करण्याचा उद्योग केलेला आहे. हां.
याबाबत तुम्ही आता लेखी तक्रार करणार हा आहे? लेखी तक्रार करूया. मला बी एक त्याला काही एक शब्द बोलायचं नाही, बोललेले नाही मी. एक वेळी गाडी धडकून मारायला आला होता, ते गाडी फिरून जा म्हणलं, फिरून गेलाय. आता म्हणताय तुम्ही मला मारतो म्हणून धमकी दिलाय, असं खोटं बोलताय. बर ते निर्णय करायला पाहिजे, त्याचा विनंती आहे. बर ಅನ್ಕೊಂಡು ಬಂದು ಯಾಕಂತ ಹೊಂಟಿದ್ರಿ ಕಮ್ಮ ಹೊಳಿ ಶಾಖೆ ಹಾಗೆ ಹೊಟ್ಟಿಲ್ರಿ दोन्हीच्या पार्टी मधून मिटवाय म्हणून बोलाय गेलो. ते दोघांनी सरकार हातीतनं बंद करायला येत नाही म्हणून मी बोललो. ते त्याला आहे आम्हा नाही म्हणून मला बी बोलता बोलला ते हो. त्यामुळं मी माघारी आलो. बर हे सरकारी जागेत आहे हे तुम्हाला माहिती आहे? हा माहित आहे. हां हा रस्ता सरकारी जागेत नाही. हा सरकार जागेत नाही, सरकार हातीतनं जाते ती जाऊ दे रे, उगाच कशाला वाईटपणा घेताय म्हणून मी बोललो. बर त्याला काय त्याचा बी त्याला किंमत दिली नाही मला. बर मला कळालं तेवढं मी बोललो. हां